दिवस झाले हरण्याच्या ठिकाणी मी फेर फटका मारतोय खरा, पण माझ्या भुक्याचा शांतवन अजूनही झालेला नाहीये. पण अशाने मी शांत बसणार नव्हे. पुनश्च भक्षाचा शोधात त्यावेळी संधी चालण्याने मला हरकत नाही. कोण्या जन्माला मार्ग रोखिला सम्राट समोर दिसतोय का अवंती नगरीचं राज्य. या राजाचा राज करता राजा शकून अशी आमच्या गावाला सौद्या. पण कधी न पाहिजे व्यक्ती कोणाला पण या तारुण्यात वास्तव्य करणारो तोच मी ब्रह्मराक्षस हो. काय झालं? त्याच्या शोधात तुम्ही फिरवतो ना. काय कशासाठी? ही व्यक्ती माझ्यासमोर. ऐक, काय हे ब्रह्मराक्षस मला सांग ते? कोणता अपराध माझ्या प्रतिरोधाचा केलाय जेणेकरून नाक सळण्याचं कार्य तुझ्याकडे घडतंय. तुझ्या प्रजेने कोणता अपराध माझा केला आहे, पण माझ्या भुकेचा शांतवन व्हावं याच्यासाठी मी माझी भूक भागवतोय. हे ब्रह्मराक्षस काय अजूनही तुला संधी देतोय. ते? तिथं सोनं कर आणि चालता म्हणतोय. संधी कुणाची घेत नाही, संधी कुणालाही घेत नाही. संधीचं रूपांतर संग्रामात झालं, त्याच्या बापाला मी घाबरत नाही. हे ब्रह्मराक्षस मी माझ्याकडे वक्तव्याचा भक्त नव्हे. आणि खूप दिवस त्याचा साष्ट आहोत. हे शब्द सूर्यवंशाचा गेल्याची पद या राजकारणाला मात्र विसरू नकोस. बोले जायचं तरी त्याची वंद्या मी पावले. हा ब्रह्मराक्षस देखील बोलतो तसा चालतो. तू जर का माझ्या मार्गी गेला असशील तर तुझ्या पेटाची पायघडी मी घातल्याशिवाय हे हलणार नाही. ब्रह्मराक्षस मी म्हणतो पण सामान्य नव्हे. अजूनही विचार कर आणि चालता म्हणतोय. शाळेला मुळीच नाही. आलोस तिथंच फसलोस. नाही. आता लक्षात ठेव, इथून तू माघारी जाशील स्वप्न पाहू नकोस. मला मारण्याचा विचार जोरत राहिला त्यावर मी तुला शेवट करेन, पण तुला इथं हे खाणार. ब्रह्मराक्षस माझ्यावर वाद करून वादाने राज करतो नव्हे. एक लक्षात ठेव यावेळी मानवाचा महत्वाचा मुलगा करतो. आणि घरी ठेव काजबाई तुझी भक्त उपवास असते. पूर्ण तुम्ही केव्हा पाहिजे नसतो. त्या पोटात धमकावलेला भीक घालो. हा ब्रह्मराक्षस आपला पाय माघारी घेईल हे तुझ्या भ्रामक कल्पनेची विचार लक्षात ठेव.
आहे